2024 शेवटचं वर्ष होतं. 2025 हे माझ्या विजयाचं पहिलं वर्ष असेल. आम्ही पंख झेप घेतली, भरभराट आणली. हॅलो भावना, आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. असा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल. तर चला तुमचा थोडाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला आपल्या कॅपकट ओपन करायचे. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या फोटोवर व्हिडिओ बनायचा तो फोटो ॲड करून घ्यायचा व्यवस्थित असा. व्हिडिओला जे काही मटेरियल लागेल ते माझ्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल. फोटो ॲड केल्यानंतर इथं रेशिओ आपले 9.16चा करून घ्यायचा आहे व फोटो व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे. नंतर इथं तुम्हाला एक मी बीट मागचा व्हिडिओ देतो ते तोही तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल. ते तुम्ही ॲड करून घ्या. ओव्हरलेवर जायचं आहे, ॲडवरलेवर जायचं आहे व हा बीट मागचा व्हिडिओ आपले ॲड करून घ्यायचा आहे. हा बीट मागचा व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. हा बीट मागचा व्हिडिओ माझ्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही डिलीट करू शकता व ह्याची लेंथ ह्या व्हिडिओपर्यंत शेवटची करून घ्यायची. एवढं केल्यानंतर इथं आपल्याला बीट मागच्या व्हिडिओ क्लिक करायचं व इथं त्याचा ऑडिओ साईडला काढून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा ऑडिओवर जायचे इथं ऑडिओ साईडला काढून घ्यायचं. ऑडिओ साईडला गेल्यानंतर इथं बीट 1 जिथं आहे बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं वरच्या फोटोवर दाबून ते तिथं करून स्प्लिट करायचं. नंतर बीट 3 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. असं नंतर बीट 3 जिथं, नंतर बीट 4 जिथं होईल तिथं, नंतर बीट 5 जिथं होईल तिथं. तर अशा प्रकारे आपले सर्व बीट देऊन टाकायच्यात. एवढे केल्यानंतर इथं आपल्याला आता जो आपण बीट मागचा व्हिडिओ ॲड केला तो डिलीट करून टाकायचा आहे. आता इथे मित्रांनो आपले PNG ॲड करायचे. PNG ॲड करण्यासाठी आता आपले नीट व्हिडिओ ऐकायचा व PNG ॲड करायची. तर ह्या PNG माझ्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जातील. पहिल्यांदा आपण पहिली PNG ॲड करू. असं ऐकून नीट फिट करायचं आहे. असं 2024 हे माझ्या पराभवाचं असं व्यवस्थित ॲड करून घ्यायचं. नंतर दुसरी PNG, शेवटचं वर्ष होतं. तर अशा प्रकारे मित्रांनो जो डायलॉग आहे तो व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे. तर इतर मित्रांनो इथे आपल्याला ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. डायलॉग मित्रांनो जसे ॲड केलं तसे तुम्ही व्यवस्थित बोलल्यानंतर ॲड करून घ्या. आता इथं पहिल्या फोटोवरती इथं आपल्या की द्यायच्यात. पहिली इथे एक की द्यायची आणि शेवटून एक की द्यायची. इथं पहिल्या कीवर यायचं फोटो असा इथं आणायचा व इथे दुसऱ्या कीवर येऊन हा फोटो इथं आणायचा आहे. हे असं व्यवस्थित. नंतर दुसऱ्या ह्याच्यावरती ते परत आपल्या दुसऱ्या फोटोला बी मागून पुढून की द्यायच्यात. एवढं केल्यानंतर आता आपले पहिले हे बीट पहिल्या कीवर यायचे हा फोटो व्यवस्थित असा इथं न्यायचा. नंतर दुसऱ्या फोटोवरती यायचं, दुसरा एक फोटो सेम तसाच करायचा. इथं मित्रांनो आपली अप्लाय टू ऑल करायचं राहिलं. परत त्या ट्रान्झॅक्शनवर जायचं राईट टू आपले ब्लँच केला आपण व अप्लाय टू ऑल करून राईट होते क्लिक करायचं. तर अशा सर्व ट्रान्झॅक्शन आपला इफेक्ट लागून जातो. तर चला मित्रांनो मी फोटो बीट वगैरे ॲड करून घेतो तुम्हाला सविस्तर सांगतो. त्याआधी हा शेवटचा जो भाग आहे तो डिलीट करून टाकायचा आपल्या कोणत्या व्हिडिओमध्ये. तर आता तुमचा सविस्तर सांगतो मी. चला तर मित्रांनो मी फोटो बीट वगैरे ॲड करून घेतले आहेत. आता तुम्हाला सविस्तर सांगतो कसं आहे ते. आपण एवढं तर केलं. आता इथं आपल्या तिसऱ्या फोटोवर यायचे, ॲनिमेशनवरती जायचं. इथे इनमध्ये रॉक व्हर्टिकली लावून टाकायचं व राईटवरती क्लिक करायचं. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं व इथे आपल्याला रॉक व्हर्टिकली लावून द्यायचं. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. सॉरी मित्रांनो त्या पहिल्या फोटोवर द्यायचे आपली म्हणजे कितव्या फोटोला बघा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फोटोपर्यंत यायचं. तिसऱ्या फोटोवर क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती जायचं, रॉक व्हर्टिकली लावायचं आणि त्याच्या पुढचा जो फोटो आहे तो ॲनिमेशनमध्ये जाऊन तर रॉक हॉरिझॉन्टल लावायचं. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं. त्याच्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं. परत तो कॉम्बोमध्ये येऊन आपल्याला याचा झूम 1 लावायचं. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं, ॲनिमेशनवरती जायचं, कॉम्बोमध्येच इथं ट्रेच अँड डिस्टॉर्ट लावून टाकायचं. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं, ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इथं बाउन्स 1चा इफेक्ट लावून द्यायचा आहे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं, ॲनिमेशनमध्ये जायचं, तिथं रॉक व्हर्टिकली लावून द्यायचं. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं, ॲनिमेशनवरती जायचं आणि तिथं आपले रॉक हॉरिझॉन्टली लावून द्यायचं. अशा प्रकारे आपण ॲनिमेशन लावले. आता तुम्हाला इफेक्ट सांगतो मित्रांनो. तर इफेक्टवरती केल्यानंतर इथं आपला जो चौथा फोटो आहे तिथे यायचं आपले. नंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं.
व्हिडिओ इफेक्ट मध्ये गेल्यानंतर स्पार्कमध्ये जायचं. स्पार्कमध्ये गेल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे एक्सप्लोजन स्पार्क, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं व त्याची लेंथ पहिल्या फोटो एवढीच लावून द्यायची. आता त्याच्या पुढचा फोटो सोडायचा 13 सेकंदाच्या खालचा फोटो जो आहे त्यावर त्याचं असं थोडं पुढे यायचं मी जसं आलो तसं. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर स्प्लिटमध्ये जायचं. तिथं आपल्या पहिल्या नंबरला 3 लेअर मिररचा इफेक्ट आहे तो त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. ॲडजस्ट वगैरे मित्रांनो तुम्ही मी जसं केलं तसं व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यावं. त्याची लेंथ 2 फोटो एवढी ठेवून द्यायची. नंतर त्याच्या पुढचा अशा प्रकारे आपला इफेक्ट 2च लावायचे आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे मी जसे डायलॉग ॲड करून घेतले तसे करून घ्या तुम्ही. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.